नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 9वी विषय भूगोल यातील पाठ 8 अर्थशास्त्राशी परिचय हा पाठ अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला समोरच्या स्लाइडवर एक तक्ता दिसत आहे आणि या तक्त्यामध्ये तुम्हाला आपल्या घरामध्ये आपण महिन्याला किती खर्च करतो याचा अंदाजे खर्च दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या अगदीच गरजेच्या गोष्टी यांचा समावेश आहे. तसेच त्याचबरोबर आपल्याला वर्षभरामध्ये काही आणखीन गोष्टी लागतात यांचासुद्धा समावेश केलेला आहे. समजा तुमचा या महिन्याचा खर्च वरीलप्रमाणे आहे आणि मासिक उत्पन्न जे आहे आपले ते फक्त 20,000 रुपये आहे. मग नक्कीच आपले उत्पन्न आणि आपला होणारा खर्च यांचा जर आपल्याला ताळमेळ बसवायचा असेल तर आपण या तक्त्यातील कोणत्या गोष्टींना प्रथम प्राधान्य देऊ. घरामध्ये जेव्हा आईवडील या खर्चाचा ताळमेळ बसवत असतात त्यावेळेस तुम्ही नक्कीच लक्ष द्या आणि ते कोणत्या गोष्टींना प्राधान्यक्रम देतात हे तुमच्या लक्षात येईल. उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी कुटुंब प्रमुखाला गरजांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा लागतो. कारण कुटुंबाच्या गरजा या अमर्यादित असतात आणि त्यांची पूर्तता करण्याची साधने मात्र मर्यादित असतात. उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसवण्याच्या प्रयत्नास कौटुंबिक व्यवस्थापन असे म्हटलं जातं. कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यात बरेचसे साम्य असते आणि आपण जेव्हा बघतो की व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः आपण उत्पन्न आणि खर्च म्हणजे या आर्थिक घटकांशी संबंधित ठेवलेलं आहे आणि या संबंधित घटकामधूनच अर्थशास्त्राचा जन्म झालेला आहे. अर्थशास्त्राचा जन्म कौटुंबिक व्यवस्थापनातून झाला. कौटुंबिक व्यवस्थापनात उत्पन्न व खर्चाचा मेळ घालण्याचा प्रयत्न करण्यात येतो. म्हणजेच ते उत्पन्न व खर्च या दोन आर्थिक घटकांशी निगडित असते. आयकोनोमिया या ग्रीक शब्दातून इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र ही संज्ञा तयार झालेली आहे. कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यात बरेचसे साम्य आहे. कुटुंबाचे जसे आर्थिक व्यवस्थापन असते तसेच व्यवस्थापन गावांचे, शहरांचे, राज्यांचे, देशाचे व जगाचे सुद्धा आर्थिक व्यवस्थापन असते. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे जे अर्थशास्त्र आहे ह्या अर्थशास्त्राचे स्वरूप कसे असते आपण ते जाणून घेऊया. वेळ, पैसा, श्रम, भूमी आणि साधने यांचा प्रभावीपणे वापर कसा करावा या संबंधीचे मार्गदर्शन या अर्थशास्त्रातून आपल्याला प्राप्त होत असते. विविध साधनांचा वापर करून लोकांच्या अमर्याद गरजा कशा भागवल्या जातात याचा अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जातो. अर्थशास्त्र हे एक महत्त्वाचे सामाजिक शास्त्र आहे. त्याचा उपयोग शेती, व्यवसाय, वित्तपुरवठा व दैनंदिन जीवनात होत असतो. मानवाच्या प्रगतीमध्ये अर्थशास्त्राचे महत्त्व असाधारण असे आहे. हे जे अर्थशास्त्र याची निर्मिती जेव्हा झाली म्हणजे कुटुंबापासूनच त्याची निर्मिती आणि ते निर्मिती होत असताना त्याची व्याख्या आणि त्याची व्याप्ती कशी आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ हा अर्थशास्त्राचा जनक मानला जातो. 1776 साली प्रकाशित झालेल्या वेल्थ ऑफ नेशन राष्ट्राची संपत्ती या ग्रंथात त्याने अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे असे प्रतिपादन केले होते.
विविध साधनांचा वापर करून लोकांच्या अमर्यादित गरजा कशा भागवल्या जातात याचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्याचबरोबर लिओनेल रॉबिन्स यांच्या मते अमर्याद गरजा व मर्यादित, दुर्मिळ व पर्यायी उपयोगांची साधने यांचा मेळ घालण्याच्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. मानवाच्या गरजा अमर्यादित असल्याने त्यांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येतो. मर्यादित व दुर्मिळ साधनांद्वारे सर्वप्रथम मूलभूत मानवी गरजांची पूर्तता करण्यात येते. भूमीसारख्या दुर्मिळ साधनांचा उपयोग शेतीसाठी करता येतो किंवा औद्योगिकीकरण व नागरीकरणासाठी सुद्धा केला जातो. अशा प्रकारे विविध साधनांचा वापर करून मानवाच्या अमर्यादित गरजांची पूर्तता करण्यात येते. या प्रयत्नांचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजेच काय की अर्थव्यवस्था म्हणजे विशिष्ट भूप्रदेशातील उत्पादन, वितरण आणि वस्तू या सेवांचे उपभोग यांच्याशी संबंधित असे उपक्रम. ही जी अर्थव्यवस्था आहे या अर्थव्यवस्थेची प्रमुख अशी वैशिष्ट्ये आहेत ती आपण जाणून घेऊया. पहिलं वैशिष्ट्य आहे भौगोलिक क्षेत्र. अर्थव्यवस्था म्हणजे विशिष्ट भूप्रदेशातील लोकसमुदाय उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनसामग्रीच्या उपयोगाद्वारे वस्तू व सेवांचे उत्पादन आणि उपभोगाशी संबंधित उपक्रमांचा संच आहे. अर्थव्यवस्थेचे प्रमुख घटक आपण अभ्यासत आहोत. सुनिश्चित सीमा असलेला भूप्रदेश म्हणजेच भौगोलिक क्षेत्र. या भूप्रदेशात वास्तव्य करणारी आणि विविध आर्थिक उपक्रम हाती घेणारा लोकसमुदाय म्हणजेच लोकसंख्या. आर्थिक उपक्रमांसाठी आवश्यक असणारी नैसर्गिक साधनसंपत्ती. या भूप्रदेशातील सर्वोच्च सत्ता म्हणजेच राजकीय सार्वभौमत्व. आर्थिक उपक्रमांचे प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक व्यवसायात विभाजन करण्यात येते. म्हणजेच प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय आणि तृतीय व्यवसाय यांचा या आर्थिक उपक्रमांमध्ये समावेश होतो. अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार पडतात आणि ते 3 प्रकार म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. पहिली भांडवलशाही अर्थव्यवस्था हिचा आपण अभ्यास करणार आहोत. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्तींकडे असते. कमाल नफा मिळवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील मुख्य हेतू असतो. मग ही भांडवलशाही अर्थव्यवस्था कोणत्या कोणत्या देशांमध्ये आहे? जर्मनी, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने इत्यादी देशांनी ही भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. अर्थव्यवस्थेचा दुसरा प्रकार आहे समाजवादी अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे घटक एकत्रितरित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात. म्हणजे त्याच्यावर संपूर्ण समाजाची मालकी असते. म्हणजेच सरकारी मालकीचे ते असतात. सामाजिक कल्याण साधणे हा समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असतो. ही समाजवादी अर्थव्यवस्था चीन, रशिया इत्यादी देशांनी स्वीकारलेली आहे. तिसरा प्रकार आहे मिश्र अर्थव्यवस्था. या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांचे सहअस्तित्व असते. या अर्थव्यवस्थेत नफा व सामाजिक कल्याण यांचा योग्य सहसंबंध राखला जातो. ही मिश्र अर्थव्यवस्था भारत, स्वीडन, युनायटेड किंगडम इत्यादी देशांनी स्वीकारलेली आहे. यानंतर आपण अभ्यास करणार आहोत
जागतिकीकरण. या जागतिकीकरणाचे स्वरूप कसे आहे? जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी संलग्न एकरूप करण्याची प्रक्रिया आहे. त्या अंतर्गत मुक्त व्यापार असतो. नैसर्गिक साधनसंपत्ती, नफा, सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञान मुक्तपणे देशांच्या सीमापार जात असतात. परकीय गुंतवणुकींवरील सर्व निर्बंध काढून टाकले जातात. मुक्त प्रवाह असतो. जागतिकीकरणाद्वारे सीमारहित वैश्विक अर्थव्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. अलीकडच्या काळात सर्व देशांची आर्थिक धोरणे अर्थव्यवस्थेला जागतिकीकरणाकडे म्हणजेच वैश्विक अर्थव्यवस्थेकडे घेऊन चाललेली आपल्याला दिसून येतात. ही जी आपली अर्थव्यवस्था आहे, या अर्थव्यवस्थेची काही कार्य आहेत, ती आपण थोडक्यात बघणार आहोत. कोणत्याही वस्तूंचे किती प्रमाणात उत्पादन करायचे यासंबंधीचे निर्णय घेणे. उत्पादन कोणासाठी करायचे याबाबत निर्णय घेणे. उत्पादन खर्चात काटकसर करणे. सामाजिक व आर्थिक न्यायानुसार राष्ट्रीय उत्पादनाचे वाटप करणे. भविष्यकालीन आर्थिक गरजांची पूर्तता करण्याची तरतूद करणे. अशा प्रकारे अमर्यादित गरजा व मर्यादित साधने यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न अर्थव्यवस्थेमध्ये केला जातो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये अर्थशास्त्राचा थोडक्यात परिचय करून घेतलेला आहे. नक्कीच हा पाठ तुम्हाला समजला असेल. धन्यवाद.